भगवान की जय। तुकाराम 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 विठ्ठल जय जय। पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर। आज कबईला जाऊन आपल्यातून पूर्ण 1 वर्ष झालं. त्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलेलो आहोत आणि सगळ्यांनी सांगितलंय की कबई कशा होत्या काय होत्या, पण मी 2 मिनिटाच्या माझ्या रचलेल्या गीतातून सांगते. त्यातून तुम्हाला चांगला उलगडा होईल की ही स्त्री जन्माला येऊन तिने तिच्या जीवनाचं कसं सार्थक केलं. जन्माली तू बाई जातीला, देवत राही अखंड ज्योतीला. काय सांगू का बाई तुम्हाला, तुमची आठवण येते आम्हाला. साऱ्या बहिणींची होती तू आई, भोळा शंकर भाऊ राया भाई. साऱ्या बहिणींची होती तू आई, भोळा शंकर भाऊ राया बाई. संसाराचा गडा हा कला, नाही कोणा पुढं हा झुकला. काय सांगू का बाई तुम्हाला, तुमची आठवण येते आम्हाला. भाऊ बहिणींच्या लेकी सुना ग, भाऊ बहिणींच्या लेकी सुना बाळा. तुमचा सर्वांना लागला हो लळा, 2 दुबळ्यांचा होता दयाळू. किती होत्या कृपाळू मायाळू. काय सांगू का बाई तुम्हाला, आठवण येते आमची हो तुम्हाला. तुमच्या मनात एकच भाव, जे होईल सद्गुरूंना ठावा. तुमच्या मनात एकच भाव, जे होईल सद्गुरूंना ठावा. अशी श्रद्धा भक्ती केली तुम्ही, अशी श्रद्धा भक्ती तुम्ही केली. नावरूपी फळाला हो आली. काय सांगू का बाई तुम्हाला, आठवणी ते आमची तुमची हो आम्हाला. तुमच्या तोंडात नाशिवी गाळी, तुमच्या तोंडात नाशिवी गाळी. गुण घेते आपली सारी आळी. तुमचं मन किती हो सुंदर, जणू कान्हाचं मोठं मंदिर.
तुमचं मन किती हो सुंदर, जणू कान्हाचं मोठं मंदिर. माझी वहिनी हो एकुलती एक, बनले मी त्यांची मोठी हो लेक. माझी वहिनी हो एकुलती एक, बनले मी त्यांची मोठी हो लेक. बापू तुला रे एक सांगना, माझं तुला रे एक मागन. ठेंब स्थिव सांभाळून नाती गोती, अंतर नको देऊ तुझ्या हाती. आधारस्तंभ तू होता आपल्या घराचा, नाव कर मोठ माझ्या दादाचं. काय सांगू मी तुला ग आई, काय सांगू मी आई तुला ग. होते आठवण प्रत्येक क्षणाला, होते आठवण प्रत्येक क्षणाला. हीच माझ्याकडून कबईला भावपूर्ण श्रद्धांजली. आणि माझ्या आईचं आणि त्यांचं रिलेशन असं होतं की फक्त त्या मैत्रीण म्हणून आमच्या घरी यायच्या, पण आमच्या जसं काही त्या आईच बनल्या होत्या म्हणून एवढं अंतकरण भरून येतं. आणि आईसारखे म्हणजे कबई सारखं आहे ना, अख्ख्या भोयरे गावात कोणी स्त्री होणार नाही इथून पुढे सुद्धा. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. रामकृष्ण हरी. अर्थात कांताबाई मल्हारी व्यवहारे हे असणारं त्यांचं सासरकडचं नाव. आणि सर्वांनी या ठिकाणी अगदी प्रेमानं ज्यांनी जिव्हाळ्याचं नातं जपलं आणि त्यांचं 1 वर्षापूर्वी या ठिकाणी आकस्मिक अशा प्रकारचं निधन झालं. आणि आज त्यानिमित्तानं 1 वर्ष पूर्ण होत असल्यामुळं प्रथम पुण्यस्मरण अर्थात वर्षश्राद्ध आणि या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आयोजित केलेली कीर्तनरूपी सेवा हरिभक्तपरायण श्यामसुंदर महाराज ढवळे दौंड हिंगणी बेर्डी या ठिकाणचे असणारे महाराज अतिशय सुश्राव्य अशा प्रकारचं कीर्तन त्यांनी या ठिकाणी केलं. कीर्तनाचं या ठिकाणी प्रबोधन करीत असताना उत्कृष्ट गायनाचार्य म्हणून ज्यांची अखंड महाराष्ट्रभर ख्याती आहे अशा प्रकारचे असणारे महाराज त्यांना या ठिकाणी धन्यवाद देत असताना त्यांना साथ संगत करणारी मंडळी, याच्यामध्ये गायनाचार्य, मृदंग वादक, त्याचप्रमाणे हार्मोनियम वादक आणि संपूर्ण भजनी मंडळ यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. या ठिकाणी या ताईंच्या बाबतीमध्ये सांगायचं जर झालं तर अल्पसा परिचय करून देणं आवश्यक आहे. आपलं जीवन व्यतीत करत असताना एक महत्वाची जे जीवन आपण जगत असतो, हे जगत असताना सांसारिक जीवन मात्र त्यांच्या वाट्याला आले नाही. कारण या ताईचं लग्न झालं आणि हळद न फिटतं तोच लगेच या ताईला वैधव्य प्राप्त झालं आणि ताईने मनाशी निर्णय केला कुठल्याही प्रकारचं आता पुढचं पाऊल न उचलता आपल्या भावाच्या घरीच राहायचं, आपल्या वडिलांच्या घरीच राहायचं आणि संपूर्ण जे आयुष्य आहे हे या ठिकाणी व्यतीत करायचं. आणि हे सर्व करीत असताना आपण परमेश्वराशी आता एकरूप व्हायचं किंवा परमेश्वराची सेवा करायची, पंढरीच्या पांडुरंगाची सेवा करायची. आणि अशा प्रकारचं जीवन या जनाबाईसारखं या ताईने व्यतीत केलेलं आहे. आणि हे सर्व करीत असताना संसार म्हटलं भावाचा संसार असो, त्यांना असणाऱ्या त्यांच्या सहित असणाऱ्या 7 जण बहिणी म्हणजे एकूण 6 बहिणी त्यांच्या व्यतिरिक्त आणि एकुलता एक असणारा भाऊ, या सर्वांच्या कुटुंबामध्ये जे काही आवश्यकता असेल त्या ठिकाणी अगदी सामोरं जाऊन उभं राहून या भावाच्या प्रपंचाला हात भारायला येत असताना मग आपल्या बहिणी असतील, त्या बहिणींची मुलांचं लहानचं मोठं करणं असेल, बाळांपण असेल किंवा या भावाच्या पाठीमागे उभं राहून त्याला साथ देण्याचं काम असेल. आणि एवढं सर्व करून आपला जो आहे परमार्थाचा घेतलेला वासा हा जपायचा. आणि हे सर्व करीत असताना आपलं जीवन त्यांनी व्यतीत केलं. म्हणजे कुठल्या प्रकारची मनामध्ये महाराजांनी आता सांगितलं चिंता बाळगली नाही, फक्त चिंतन करायचं हाच विषय डोळ्यासमोर ठेवला. आणि अशा प्रकारचं चिंतन करीत असताना साहजिकच आपण या ठिकाणी म्हणतो मोक्ष, स्वर्ग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या असतील नसतील हे परमार्थामध्ये मानल्या जातात. पण त्या अर्थाने या ठिकाणी ह्या मातेला खऱ्या अर्थाने मोक्ष भेटलेला आहे. कारण चालता बोलता आता या ठिकाणी या इहलोकीची यात्रा संपवणं ही कोणाच्याही वाटायला येत नाही. अशा प्रकारच्या असणाऱ्या ह्या ताईला अगदी सकाळच्या प्रहरी या ठिकाणी व्यायाम केला, बोलणं चालणं झालं आणि थोड्या वेळामध्येच या ठिकाणचे त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली. म्हणजेच या ठिकाणी त्यांनी देह ठेवला. सूर्य भास्कर श्यामसुंदर महाराज ढवळे, त्यानंतर उपस्थित सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य,
त्यानंतर संत निमराज महाराज भजनी मंडळ असेल, त्यानंतर गणेगावरून आलेले निंबाळकर महाराज असतील, त्यांच्यासोबत आले सगळे म्हणजे नातेवाईक असतील, देवदैठण असेल, राहू असेल, भैरा असेल, सर्व पंचक्रोशीतून तुम्ही आलेली सर्व मंडळी सगळ्यांनी आमच्या त्याविषयी खरंच सांगितलं. आणि खरंच सर्वांना सर्वश्रुत आहे की विचारच म्हणजे साधी गोष्ट मला आठवते की मला आयुष्यात ज्या पहिल्या गोष्टी मिळाल्या ना त्या सगळ्या आमच्या आत्यामुळे मिळाल्या. आणि विचार करा 1976ला एखाद्या व्यक्तीचं निधन व्हावं आणि आमच्या आत्या इकडं आली 22 जून, तो दिवसही आजचाच आहे. म्हणजे ते आमच्या मामांचं मी ऋण व्यक्त करतो की 1 महिना 2-3 दिवसामध्ये मृत्यू झाला आणि आमच्या आत्या इकडं आली. आणि तत्कालीन परिस्थितीच अशी होती की पुढे 5 आत्या लग्नाच्या राहिलेल्या होत्या. मग आमच्या आत्याने विचार केला की मी जर लग्न केलं तर मागच्या 5 आत्यांचं लग्न होणार नाही. तत्कालीन परिस्थिती अशी होती. त्यानंतर ते आमच्या इथं राहण्याचा निर्णय घेतला. आणि योगायोग पहा, ते मामा तिकडे बँकेत कामाला होते. त्या काळी बँकेत कामाला असताना प्रोव्हिडंट फंड शासन जमा करतो आणि मग नंतर आमच्या वडिलांनी एक 80 रुपये पेन्शन पद्धती प्रोव्हिडंट फंडची त्या नावाने सुरू केली. तत्कालीन डॉक्टर त्यावेळेस आमदार असणारे बाबासाहेब थोबे असतील यांनी थोडी मदत केली आणि पुशअप केल्यानंतर ती पेन्शन सुरू झाली आणि त्या तुटपुंज याच्यावरती मानधनावरती त्यांनी आपलं आयुष्य काढलं. आणि तुम्हाला खरं सांगतो की तिने आमची सर्वांची सेवाच केली आणि आम्हाला सेवा करण्याची संधी आली आणि नेमकी ती आमच्यातून निघून गेली. म्हणजे समाजात असंच असतं. आणि विचार करण्याची गोष्ट अशी आहे की जेवढे आमच्या सर्व आत्या असतील म्हणजे किसन दादापासून ते अगदी आमच्या जनादेच्या मुलापर्यंत सर्वांची सेवा तिने केली. म्हणजे अगदी बाळातपणा असतील आणि गावात सुद्धा कोणाचं दुःख असेल आणि कबईला सहज विचारलं, कबई तुला वेळ आहे का दवाखान्यात द्यायला, तर ती स्वतःहून त्या व्यक्तीसोबत जाणार. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. त्यांनी सर्व आयुष्य सेवेत घालवलं आणि सहज गावात कोणाला वैधव्य आलं आणि जर ती मात्र सांत्वना नक्की जायची, सहज म्हणायची की विनोदाने म्हणायची. कोणीतरी म्हटलं तिला लग्न करा, आता देवराम पाटील आहेत त्यांना माहिती आहे ज्या दिवशी माझं चारित्र्य संपन्न त्या दिवशी मला दुसऱ्याची विहिरी ढकलून द्या. बरोबर की नाही? मी ज्या हे बोलतोय ताटमाने बोलतोय अर्थात त्याच्यामुळं निष्कलंक जीवन निष्कलंक चारित्र्य. एक गोष्ट अशी की सेवा करताना तिने कधीच विचार केला नाही आणि सर्वांची सेवा तिने केली. आता गावात कोणाचं काय असो वैधव्य प्राप्त झालं का पहिली सांत्वनाला ती जायची आणि सहज म्हणायची की माझ्या पाठीपुढे तर कोणीच नाही, तुझ्या मागे मुलं आहेत, तू संस्कार कर, मी पण. आणि मग आमच्या पंजोबापासून पणजीपासून आजीपासून आजो सर्वांची सेवा तिने केली, स्वतः आजीची. मला हे म्हणजे बोलणं अपेक्षित होतं कारण जर आपण तिच्या ऋणातून उतराय होऊ शकत नाही. कारण कदाचित असं म्हटलं जातं की तिने आमच्यासाठी सेवा केली. आता अर्थात ती आयुष्यात तिचा निर्वंश झाला, तिने निपुत्रिक राहिली. पण देवाला मी विनंती करेन भविष्यात जर मला जन्म दिला तर तिच्या पुढचे तर ठीक आहे. तुम्ही सर्वजण आलात, सुखात सगळे असतात, पण तुम्ही गावकरी असतील सर्व पाहुणे मंडळी असतील तुम्ही आलात, सुखात असतील सिद्धे तर मी जमतील होते, पण तुम्ही माझ्या सुखात नव्हे तर दुःखात जमा झाला म्हणून तुमचे ऋण मी अगदी कधीच फेडू शकत नाही. वेळ फार झाली, 12:30 झाला, गोड असतं पण जेवण सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून कुणीही असंच इथे बसावं, वाढण्याची व्यवस्था आहे, सर्वांनी जेवण करून जावं. सर्वांना विनंती, सर्वांचा ऋण व्यक्त करतो. महाराज मंडळाचं कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मला माफ करा, क्षमस्व.